मॅम सध्या अशें आयकून येता की तुमी काँग्रेसाचे मेंबरशीप सोडला म्हणून, पूण आयज पळयत जाल्यार तुमी हांगासर दिश्टी पडटा, काँग्रेसाचे लिडर्स हांगा दिश्टी पडटा. सो एक्झॅक्टली कितें आहा सद्या स्टेटस? हांवें खूबदां सांगलें, हांवें काँग्रेस पार्टीचे रेजिग्नेशन दिवना, मेंबरशीप रिजायन जावना, हांवें जनरल सेक्रेटरी पोस्टाचे रेजिग्नेशन दिलां. आनी कित्याक दिलां हेंय हांवें सांगलें. हांव इतलेंच म्हणटा, जेन्ना गिरीश चोडणकरान आफ्टर डिफेक्शन जावं किंवा सरकार आमकां करपाक मेळून आसूं रेजिग्नेशन दिवन तो गेलो, ताका काडून आशिल्लो. ताणें आपल्या कडेन ही जबाबदारी जायना, आपूण सांबाळपाक शकना अशें सांगून रेजिग्नेशन दिल्लें. जेन्ना जो मनीस सांगता आपल्या कडेन जबाबदारी जायना, आपूण हें पेलपाक शकना, तो रिजायन जावन वता. आनी आज इलेक्शनाच्या टायमार जाणें पळय आपले म्हणजे ते अपयश अशें दाखयलें, त्याच मनशाक तुमी परत हाडटात. मग हाचे बरोबर आमी काम कशी करतली? ह्या खातीर हांवें जनरल सेक्रेटरी पोस्टाची रेजिग्नेशन दिलें. सेकंड, जेन्ना आमी ऑफिस बेरर जनरल सेक्रेटरी आसा तेन्ना एक निर्णय घेता आसतना हाय कमांडान किंवा डेस्क इंचार्जान आमकां कॉन्फिडन्सान घेवन विचारपाक जाय आशिल्लें. जेन्ना तुमी आमकां विचारनात म्हणटकीर आमी आसून नासून त्या पोस्टाचेर तुमकां कांय फरक पडना. मागीर ते नांवा पुरते हांव ते पोस्ट घेवन कित्याक बसूं? हाचे खातीर हांवें रेजिग्नेशन दिलां. आनी आमचो डिमांड आशिल्लो, समज अमित पाटकर हो प्रेसिडेंट परमनंट पोस्ट घेवन येवन आतां कितें लायफ लॉंग प्रेसिडेंटूच बसतलो असो ना. समज ताका रिलीव करतात, हांव काडून उडयलो हे शब्दाचो निशेध करतात, ताका रिलीव करपाक जाय आशिल्लो. कित्याक 4.5 वर्सां अशें म्हणटा, तुमी पळयलां आसतलें जेन्ना काँग्रेस हावसान गिरीश चोडणकर सगळी जबाबदारी सोडून गेलो, बेवारशी आमकां सोडून गेलो, तेन्ना त्या लोकांक एकठांय घेवन आमच्या सारक्या लोकांक टीम करून गांवांनी वचून एमपी निवडून हाडलो, झेडपी 10 निवडून हाडले ताणें. ग्रासरूट लेवलाचेर पेडण्या ते काणकोण 70 ते सांगे पर्यंत तो भुरगो काम करतालो. अचानक ताका काडून तुमी उडयतात. ताणें इतलें बिल्ड केलें. ऐन ते टायमार तुमी पळयलां आसतलें, घर साफ केलें, सगळें निवळ केलें, क्लीन केलें, संवसार ताटलो, आयदनां हाडलें. आनी लास्टाक तुमी संवसार ताटपाक लग्न करून नवरो व्हंकल हाडटा तशी आज ताका हाडलो. आमची किंमत ना म्हणून आमी त्या जनरल सेक्रेटरी पोस्टाचो रिजायन जाली. काँग्रेस आमच्या काळजान आसा, आमी काँग्रेस सोडूना. काँग्रेसीचे बाकीचे लिडर आसा तांकां कन्सिडरेशनान घेयना जेन्ना तुमी डिस्कस करता आनी कोणाक एक डेजिग्नेशन दिता तेन्ना क्लॅरिटी बा काय आसना? हांव सांगता तें दुख्ख आमकां आसा, कित्याक आमी जनरल सेक्रेटरी आशिल्ले. कशेंच हांव 4.5 वर्सां लोकांनी म्हाका अमित पाटकराक किंवा आमच्या टिमीक प्रत्येक इश्यू घेता आसतना प्रोटेस्ट म्हण इश्यू म्हण ग्राउंडाचेर पळयले. जे डिफेक्शनाची कीड काँग्रेसीक ते लोकांच्या मनांतल्यान वताली. सध्या एक फ्रेश नवी काँग्रेस कशी आमी घेवन आयिल्ली, इतले हाडून सुद्दां आमकां जर तुमी किंमत दिना जाल्यार आमी कित्याक रावपाचें? हे खातीर हांवें जनरल पोस्ट रिजायन जालें. आनी दुसरें मजें म्हणल्यार एक सांगपाचें, आमी आतां रेजिग्नेशन दिलें, डेस्क इंचार्जान किंवा कोणेच किंवा पार्टी प्रेसिडेंटान आतां तुमी आयकलां आसतलें सावथाक एक मिटींग जाली, नॉर्थाक एक मिटींग जाली, अशें आमी मिडियाचेर आयकतात, किंवा PCCची मिटींग जाली. आमच्या सारक्या जे काम करताले ग्रासरूट लेवलाचेर लोकांक कनेक्टेड आशिल्ले हांकां फुक्या तोंडान आतां रेजिग्नेशन दिल्ल्याक एकल्यान एप्रोच जावना. म्हणजे अशें सांगपाक वता, तुमची आमकां 4.5 वर्सां काम करून गेले न्ही, तुमी गेले, तुमची आमकां किंमत ना अशें दाखयलें. चुकून सुद्दां एका मनशान आमकां एप्रोच जावना किंवा एका मिटिंगेक आमकां कसलीच मेसेज नी कॉल ना. मॅम ते नॅशनल इंचार्ज बीन तुमचे आसता पळय ते बीन सारके रिपोर्ट दिना वयर. ते सदांच पळयता की तुमच्या हितून ग्रुपिजम आहा, थोडे येता थोडे येना. मागीर तांकां केन्नाय क्वेश्चन विचारता ग्रुपिजम आहा ते नाच म्हणटा, सगळे बराबरूच आहा म्हणटा, अजुनूय बराबरूच आहा म्हणटा. आयक सांगता, डे 1च्यान जेन्ना अमित पाटकरान चार्ज घेतलो तुमी पळयलां आसतलें, आतां जी काँग्रेस हावसान टीम दिसता, हांव सरळ सांगता, आमी जेन्ना नवी काम करताली, आमी नवीच म्हणटा, आमी हरशीं आशिल्लीं, पूण त्या पोझिशनाचेर आमी नवी आशिल्लीं. आमी जेन्ना लोकां कडेन वतालीं, आमी फक्त पार्टी ऑफिसान बसनाशिल्लीं, आमी लोकां कडेन वचून इश्यू घेतालीं. आतां जे काँग्रेस हावसान दिसता हातूंतलो एकूय मनीस 4.5 वर्सां आमकां सपोर्ट करपाक आयिल्लो एज अ सिनियर, बाबा ही भुरगीं हांकां गायड करपाक येवून आशिल्ले. आमी अंजली निंबाळकर आनी ठाकरे हांकां डे 1च्यान सांगता, आमकां स्वता दिसता, कित्याक आमी जेन्ना नवी आसा आमकां कोणाचो एक सिनियरांचो सपोर्ट जाय, तांचो हात जाय, आमकां मेळना. आमी नांवांय दिल्लीं, हांणी कितें एक्शन घेतलेली तेन्ना, जाल्यार आज ही पाळी येवची नाशिल्ली.
ताणी आयकून घेवपाक जाय आशिल्लें. आतां तुमीच म्हणटात हो एक्स प्रेसिडेंट अमित पाटकर आसतना इतले प्रोटेस्ट जाले. तुमचे कडेन रिकॉर्डिंग काडून पळया की प्रेसिडेंट गिरीश चोडणकर कितले आमच्या बरोबर आशिल्लो, किंवा ताजी जे आतां जे दिसतात पळय कमिटी किंवा ताजे बरोबरचे ते सिनियर लिडर कितले आशिल्ले हे तुमी पळोवपाक जाय. आमकां एकल्यांक उडयली तरी आमी सारकी गोंयांत आमची काँग्रेस आसा ती एकठांय दवरून कशी तरी ताकद लावन ती इतले फुडें व्हेल्ली. आनी आज जेन्ना तुमकां दिसता ती एका हायर पोझिशनाचेर पावला, ऑर्गनायझेशन जाला, सगळें जाला, म्हणून तर गिरीश चोडणकर सांगता न्ही आपल्याकडे 40 कॅन्डिडेट आता रेडी असतात. म्हणून हे कोणाच्या बळाचेर सांगता, अमित पाटकराच्या ऑर्गनायझेशनाचेर सांगता तो. आणि जेन्ना तो ऑर्गनायझेशनाचेर उलयता पूण ताका काँग्रेस क्रेडीट दिवपाक तयार ना अमित पाटकराक, की ताणें खरें ऑर्गनायझेशन करून आज गिरीश चोडणकर बसना फुडें पयलो स्टेटमेंट करता आपल्याकडे 40 कॅन्डिडेट आसात म्हणून. हे हांव कितें म्हणटा, जे ताणें बांदलें, हे ऑर्गनायझेशन केले 4.5 वर्सांनी, लोकांनी ताची तळमळ पळयली. आनी आज सुद्धा तो प्रेसिडेंट नासतना सुद्धा कारापूरच्या लोकांक हांगा सपोर्ट करपाक टीसीपीन आज हांगा आयलो. आनी ताणें सांगलो गोंयकारां खातीर आपलो लढो चालूच उरतलो, तो पोझिशन दिया न दिया, पूण पार्टीची जबाबदारी आशिल्ली ताका मेळून ताजे कडेन हें करून बरोबर काम करपाचें. हें डेस्क इंचार्जान पयलीं करूं ना आनी आतांय तांकां पडून वचूं ना. मॅम, काँग्रेसीचे लिडर आता सांगता की 2027 गव्हर्मेंट काँग्रेसीचो जातलो म्हणून. लोक म्हणटा की सद्याक न्यू फेस प्रेसिडेंट दिवपाक काँग्रेसीक जावंक ना म्हणून. हेजेर कशें पळयता तुमी? हांव तुमकां एक विचारता, आतां जर काँग्रेस जर रेजिग्नेशन दिल्लो, जबाबदारी नाकारलो, तो प्रेसिडेंट दिताल्या टिकेटीक न्यू फेस दितलो म्हणून हे काँग्रेस कोणाच्या वयल्यान सांगता? कशें सांगपाक शकता गोंयकारांक तुमी की आमी नवो फेस दितलो म्हणून? तुमी जर एका पार्टीचो प्रेसिडेंटूच नवो दिवपाक शकना, तुमी आनी कितें दितले? आनी तुमी पळयलां आसतलें, मुद्दम हांव नांव घेवन सांगता, 4.5 वर्सां लोकसभेच्या इलेक्शनाक तुमी पळयलो आसतलो, चर्चिल आलेमांव फॅमिलीन कोणाक सपोर्ट केलो तो? अचानक ती फॅमिली दारार काँग्रेसीच्या कशी उबी रावली? आमी म्हणटा 4.5 वर्सां ही फॅमिली खंय आशिल्ली जेन्ना आमी नवे भुरगे काम करतालीं, ग्राउंडार आमकां हेल्प करपाक कित्याक दिसली ना? आमी बाणावले पाविल्लीं, आमी नुवें आशिल्लीं, आमी नावेली आशिल्लीं. हे टायमार हे चर्चिल फॅमिली आमच्या बरोबर केन्नाच त्या प्लॅटफॉर्मार तुमकां कित्याक दिसली ना काँग्रेसीची? आनी आज जेन्ना नवो प्रेसिडेंट येतगीर ही सगळी बुके घेवन किंवा खरगे सराक मेळपाक कशी पावली? एक पार्टीचो नॅशनल लिडर खरगे प्रेसिडेंट हाजे कडेन ही फॅमिली अचानक कशी पावली ही एक मिस्ट्री. मग हाजे वयल्यान गोंयकारांक चिंतपाक जाय की खंयचे नवे फेस उलयता पार्टी. मॅम, जे काँग्रेसीन भितर सरता फकत पोझिशनाक लागून येता अशें दिसता तुमकां? आमी तुमकां सांगलें न्ही, आतां आमचे कडेन पोझिशन ना, पूण आमी गोंयकारां खातीर आसा काय ना? आमी पोझिशना खातीर ना, तुमचे टिकेट नाका. आमी कितें 27 एक विजन दवरून गेल्ली. अमित पाटकराच्या लिडरशिपाच्या अंडर आमी एक विजन केल्लें की 27 गोंयकारांक जे बीजेपी सरकार नाका हाका घरात धाडटले म्हणजे धाडटले. आनी आमी तशी टिमूय केल्ली आनी आमी तशी इश्यूय घेताली. आज जेन्ना आमी सांगता 27 आमकां बीजेपी नाका, आमी त्या उतराचेर ठाम आसा आनी आमी लोकां बरोबर आसा. आमकां पोझिशनां किंवा तुमच्यो टिकेटी नाका, आमकां 27 बीजेपी घरा कडेन धाडपाचो हो जो एम आसा तो एम घेवनूच वतली आमी. मॅडम, तुका लास्ट क्वेश्चन विचारता. फाटले 4.5 वर्सां तुमच्यांनी काम केल्या, तितून अमित पाटकरूय येता. सद्याक ह्या 6 म्हयन्यांनी इलेक्शन जावपाचें अशें गजाली आयकोंक येता. आतां जे काँग्रेसीन आहा ते गव्हर्मेंट घडोवंक शकता अशें तुमकां दिसता? हांव तुमकां एकूच सांगता, अमित पाटकरान 4.5 वर्सां हे पार्टेक दिली. हे लोकांक खातीर ताणें आपलो टायम दिलो, आपलो स्वताचो पयसोय दिलो. मुद्दाम सांगता, अमित पाटकरान आपलो पयसोय पार्टे खातीर दिलो, टायमूय दिलो. आनी आमचे सारक्या मनशांक ताणें एक टीम कशी घडयली जे 27 तो बीजेपीक धाडपाक शकता. आज तुम्ही पळयला आसतलें प्रत्येक खेपे आमी लोकां खातीर येताले, कोण आमकां फोर्स करतालो. आज आमचे लिडर कोण आसा? अमित पाटकर आशिल्लो. आतां फुडें खरीच काँग्रेस सिरियस आसा 27 बीजेपीक घरा धाडपाक. हाजेर हांव कांय सांगपाक शकना, पूण एक सांगता, आमी आनी अमित पाटकराची टीम 24/7 गोंयकारां खातीर आनी लोकां खातीर रस्त्यार आसतली. प्रत्येक इश्यू घेतली. स्मार्ट मिटराचो इश्यू अमित पाटकरा बरोबर आमी घेतिल्लो. आनी हाजे फुडें आमी म्हणलां आमकां तो प्रोजेक्ट आसा पळय स्मार्ट मिटराचो, आतां तांणी तो पळय स्कॅम हाडला, तो स्टॉप केले शिवाय स्क्रॅप केले शिवाय आमी ओगी रावचो ना. तसोच हो लोदा प्रोजेक्ट स्क्रॅप जाल्या शिवाय आमी बसची ना. आमकां पोझिशनां नाका तुमची, आनी तुमच्या ऑफिसान येवन त्यो मिटींग घेवनूय ते आमकां कांय नाका.
लोक जाय आमकां आनी आमी लोकां बरोबर आसतले. मॅम आणखी एक लास्ट क्वेश्चन विचारता. साऊथ गोवाचो MP कॅप्टन विरेटो फर्नांडीस ताका तुमी मेळ्ळे, तुमचे उलोवप जाले, मागीर कितें स्टेटस आहा तो? ह्या आयडी आहा त्या आयडी आहा सेंटराकूच सारको आहा तो? पळय तो सेंट्रल लिडर. आमी ताका इतलेंच विचारलें की आमी गोंयान पडटा. जेन्ना खरगाडे आमचो डेस्क इंचार्ज माणिकराव ठाकरेन किंवा लिडर ऑफ ऑपोजिशनान सांगलें की हो जे डिसिजन आसा प्रेसिडेंट चेंज करपाचें हाय कमांडाचें, म्हणून आमी विचारपाक गेली की हाय कमांडाचे एक MP आमी धाडटात गोंयचो इश्यू घेवन वचपाकूय, आनी आमचो एक मनीस हाय कमांडा कडेन डायरेक्ट उलोवपाक शकता किंवा तो थंय आसता. म्हणून आमी ताका विचारपाक गेली की कॅप्टन बाब तुका कितें खबर आसा, तुका कॉन्फिडन्सान घेतिलो? ताणें सांगलें आमकां कांयच खबर ना, आपल्या कॉन्फिडन्सानूय घेवना. आज जेन्ना मिडियाचेर न्यूज आयली तेन्ना आपल्याक कळ्ळें. आपूण हे विशय तुमचो म्हणजे आमचो विशय थंय मांडटा. अजून आमी कॅप्टनाक विचारूना, पूण पयर कोणें तरी म्हाका सांगलें अजून कॅप्टनाक सुद्दां अमित पाटकाराक रिप्लेस करून गिरीश चोडणकाराक कित्याक हाडलो हें उत्तर अजून मेळूना. MP गोंयचे इश्यू खबर आनी काँग्रेसीन कितें इश्यू चलता तें खबर ना. पळय कशें आसा, ताणें गोंयचे सावथाचो इश्यू घेवन काँग्रेसीचे ऑर्गनायझेशन आसा ते प्रेसिडेंटा कडेन आसता. MP आसता तो गोंयचे हे जे पळय इश्यूज आसा ते सेंट्रलाक मांडटा. आतां कशें आसा, जेन्ना ऑर्गनायझेशन इश्यू आसा हो इश्यू कोणाक कळपाक जाय आशिल्लो? जी पळय आमचे आतां येतात इन्चार्ज येतात, व्हडले व्हडले लिडर आसा तांकांच इन्चार्ज घालता न्ही. कित्याक घालता? तांचे कडेन ती नॉलेज आसता, तांकां एक्सपिरियन्स आसता, एक कोऑर्डिनेशन आसता पार्टीच्या हाय कमांडाचे त्या स्टेट्सा कडेन. ते येतात कमीत कमी 10 दीस 5 दीस रावतात, अख्खे गोंय भोंवतात न्ही. तेन्ना तांणी हो इश्यू आसा पळय तो पावोवपाक जाय आशिल्लो. आतां म्हाका एक सांगा, माणिकराव ठाकरे किंवा अंजली निंबाळकर कमीत कमी 3 वर्सां तरी जालीं हांगा आसा. तेन्ना तांणी हो इश्यू थंय घालून सांगपाक जाय आशिल्लें की पार्टेन कितें चल्लां तें, आनी त्याच टायमार तांकां दोगांयकूय एकठांय हाडून एक करपाक जाय आशिल्लें. बरें, आमचे जो रिक्वेस्ट आसा जो PCCचो जनरल सेक्रेटरी किंवा ब्लॉकाचो आशिल्लो अमित पाटकाराक जे रिप्लेस करता, रिजन कितें आसूं जाल्यार आमकां एक नवो फेस दी हें आमी ताजे कडेन मांडिल्लें, हें तांणी मांडपाक जाय आशिल्लें. तांणी स्वता जावन हें डिसिजन घेतला गिरीश चोडणकाराक हाडपाचें तेंय आमकां खबर ना, कित्याक ताजे नंतर ताणें आमकां मेळूंकूय ना. बाबा हें डिसिजन कित्याक घेवपाक लागले हें आमच्या खंयच्याच मेंबराक खबर ना. दुसरें, लोक स्पेक्युलेशन्स काडटात की लोधाचो प्रोजेक्ट जो चलतालो थंय अमित पाटकर आयलो आनी अमित पाटकरान कितें सांगलें जाणा की काँग्रेस सरकार येतगेर पयलो स्क्रॅप करतलो तो आपूण हो लोधाचो प्रोजेक्ट. मे बी लोधा ठाकरे महाराष्ट्रान कळना ताजेर काय प्रेशर आयलो काय ठाकरे सराचेर प्रेशर येता म्हणून अमित पाटकराक काडलो काय हेंय तो सांगूना आमकां. हें क्वेश्चन मार्क आसा. अमित पाटकराक काँग्रेसीच्यान कित्याक काडलो हो क्वेश्चन मार्क अजून आसा. मॅम अशें दिसता की बाकीच्या स्टेटीक इन्चार्ज बरो मेळटा, गोंयाक जे इन्चार्ज मेळटा ते बरे मेळोंक ना अशें दिसता. अशी क्लॅरिटी पळय, इन्चार्ज बरो किंवा वायट हो ताच्या तोंडाचेर चलपाचेर आसना, तो कितें काम करता ताजेर आसता न्ही. इन्चार्ज दिता तो एक कोण. आतां हो सुद्दां ठाकरे सर डेप्युटी CM आशिल्लो तो महाराष्ट्राचो. अंजली निंबाळकर एक्स MLA आशिल्ली. तांकां जेन्ना दिता तेन्ना तांकां चूज करतना कितें तरी तांच्यो क्वॉलिटीज आसत म्हणून चूज करतात न्ही. तांणी एफर्ट्स घालपाक आशिल्ले. हांव सांगता 3.5 वर्सां किंवा 3 वर्सां हांनी जर एफर्ट्स घाल्ले गोंयकाराच्या म्हणजे आमचे भितरले घरान कशें आसता 2 ग्रूप आसतात म्हणटात जावो जावो झगडटा, नंडो नंडो झगडटा, भांडी आपटातात. हे घरातले जो लिडर आसता, मुखेली आसता किंवा तांचो बरो मागपी आसता हाणें तांकां एकठांय करून तो सुटावो करपाचो आसता. ती फेल गेली न्ही. हांव सरळ सांगता डेस्क इंचार्ज आनी ही फेल गेली म्हणून हे ग्रूप वाडून